श्रीराम जय जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 8 ऑक्टोबर. आजचे बोधवचन. कर्तव्यी असावे तत्पर, मुखी नाम निरंतर. श्रीराम. हे जग कर्मभूमी असल्याने काही केल्या माणसाला कर्म करणे चुकत नाही. कर्म करावेच लागते तर ते मनापासून करावे आणि कर्म करताना अडचण येते तेथे भगवंत स्मरण करावे. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाट्याला आलेले कर्म म्हणजे आपले कर्तव्य होय. आपले कुटुंबीय, समाज, संस्कृती, धर्म, देव, देश यांच्या संबंधी असलेली कर्तव्ये पार पाडण्यात तत्पर असावे, पण त्याच वेळी मुखी निरंतर नाम असावे. परमात्म्याच्या या विशाल यंत्रातला एक अतिसूक्ष्म अंश म्हणजे माणूस आहे. माणूस त्या यंत्रातील एक स्क्रू आहे, पण तो स्क्रू सुद्धा ढिला पडायला नको. म्हणून वाट्याला आलेले लहान कर्म करण्यातही सदैव तत्पर असावे, म्हणजे विश्वाचे यंत्र व्यवस्थित चालेल. पण अहमला विसरून आणि भगवंताला केंद्रस्थानी मानून कर्तव्य केले तर यशापयशाची जबाबदारी भगवंत घेईल. अशा वृत्तीने केलेले प्रत्येक कर्म ही भगवंताची पूजा बनेल, कर्म भक्तिमय बनेल. असा निष्काम कर्मयोगी प्रापंचिक नियत कर्मे करण्यासाठी गावात, कचेरीत, बाजारात, बगीच्यात अगर कुठेही फिरत असला तरी तो फिरण्याची क्रिया ही भगवंताची प्रदक्षिणाच बनते. संचारयः पदयो प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वा गिरो. असे प्रत्येक कर्म हे पूजा बनते. असे प्रत्येक कर्म भक्तिमय बनते. असे कर्म करणाऱ्याच्या अंतःकरणात आपोआप ज्ञानाचा प्रकाश पसरतो. कर्म, भक्ती व ज्ञान यांचा असा परस्पर संबंध आहे. कर्माचा त्याग हा भक्तियोगात अभिप्रेत नाही. भगवान यासाठी जनक राजाचे उदाहरण देतात. कर्मण्यैव हि संसिद्धिम आस्थिताः जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् अर्हसि. जनकादिकांनी कर्मानेच सिद्धी मिळवली. कर्ममार्ग हा स्वतंत्र साधना मार्ग आहे. या मार्गात केवळ तुम्ही जे जे कर्म कराल ते कर्म भगवंताच्या स्मरणात केले तर ती भगवंताची पूजाच बनेल. स्वकर्मणा तमभ्यश्चर्य सिद्धिं विंदती मानवः. आपल्या कर्तव्याचरणाने परमात्म्याची उपासना केली तर सिद्धी प्राप्त होते. निवडक फुले, फळे आपण देवाला अर्पण करतो, त्याप्रमाणे आपली नियत कर्मे भगवंताच्या चरणी अर्पण करावीत, म्हणजे ती कर्मे आपोआप शुद्ध व पवित्र होतात. गीता सांगते, यत् करोषि यद अश्नासि यद जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय
तत् कुरुष्व मदर्पणम. म्हणजे तू जे करतोस, खातोस, हवन करतोस, दान देतोस, तप करतोस, ते मला अर्पण कर. पण या कर्तव्य बुद्धीत एक अडचण म्हणजे कर्तव्याची ओळख पटण्याची. खूप वेळा कर्माकर्म कळूनही नीट वळत नाही. दुर्योधय म्हणतो, जानामि धर्मं न च मे प्रवृत्तिः, जानामि अधर्मं न च मे निवृत्तिः, केनापि देवेन हृदि स्थितेन यथा नियुक्तोस्मि तथा करोमि. म्हणजे मी धर्म जाणतो, पण तो करायला प्रवृत्ती होत नाही आणि अधर्म जाणूनही निवृत्ती होत नाही. कळते पण वळत नाही. प्रारब्धानुसार बुद्धी होते. ते प्रारब्धही भगवंताच्या स्मरणातच भोगावे आणि क्रियमाण कर्मही भगवंताच्या स्मरणातच करावे. म्हणजे प्रारब्ध किंवा क्रियमाण ही दोन्ही कर्मे भगवंताची पूजाच होईल. थोडक्यात कोणतेही कर्म करताना मुखी निरंतर नाम असावे. म्हणून कर्तव्यी असावे तत्पर, मुखी नाम निरंतर, हे योग्यच आहे. कर्तव्य आणि नामस्मरण यांचा संयोग म्हणजे भक्तिमार्ग होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.